सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। आज आपण जे पवित्र पर्व आहे हे महानुभाव पंथामध्ये सर्वात पवित्र असे पर्व जे साजरे करतो आपण श्रावण महिन्यामध्ये, तर त्या पवित्र पर्वासाठी स्वामींना अर्पण करण्यासाठी तसेच आपल्या गुरुबांना अर्पण करण्यासाठी जे पवित्र तयार करतो ते अगदी सोप्या पद्धतीने पवित्र कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। परमार्ग सेवक श्री सारंगदादा शिंदे हे आपल्याला हे पवित्र कसे करायचे, त्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे तर ते आपल्याला सांगणार आहेत, ते आपण पाहूया। तर दंडवत दंडवत। तर पवित्र तयार करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे? सुपारी, दोरा आणि नारळ घेऊन मऊ करणे। नारळ मऊ केल्याच्या नंतर याच्यात ही सुपारी घेऊन एकत्र वळून हे याच्यात वळून याच्यात बांधायचं आणि नंतर धागा त्याला गुंडाळून घ्यायचा। आता तुम्हाला वळून दाखवतो धागा, एक मिनिट। तर हे पहा धागा कशा पद्धतीने ओवायचा आहे। ही सुपारी घ्यायची, याच्यात असा धागा ओवून घेण्यासाठी हा ओवून घ्यायचा। नंतर दुसरी सुपारी तोंडाकडून ओवायची। तर पहा सुपारीच्या एक पाठीमागच्या बाजूने धागा ओवून घ्यायचा आहे आणि एक सुपारीच्या पुढच्या बाजूने ओवून घ्यायचा आहे। तर ही सुपारी ओवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला एका धाग्याचे 4 सारखे पदर करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ते नारळाच्या 4ही बाजूने येतील आणि नारळ त्या दोन्ही सुपाऱ्यांमध्ये एकदम व्यवस्थितपणे फिट्ट आपल्याला बांधता येईल। तर 4 धाग्यांचा जो संच आहे तो आपण या सुपाऱ्यांमधून ओवून घेतलाय। 4 धागे म्हणजे एकाच धाग्याचे 4 पदर करायचे आहेत आपल्याला आणि ते अशा पद्धतीने ओवून घ्यायचे आहेत। तर हे पहा, पुढे अशा पद्धतीने एक सुपारी नारळाच्या एका बाजूने आणि दुसरी दुसऱ्या बाजूने फिक्स करून घ्यायची आहे। तर हे पहा आपल्या समोर तो जो धागा आहे 4ही बाजूने जाऊन सुपारी आपली या ठिकाणी फिट्ट होणार आहे। तर हे पहा, तर हे पहा या ठिकाणी फिट्ट करण्यासाठी अशा पद्धतीने मध्ये जो एक्स्ट्राचा भाग आहे नंतर तो आपण त्या नारळाच्या कापटाचा काढून टाकायचा आहे। आपल्याला दोराही शिल्लक ठेवायचा आहे दोन्ही बाजूने। तर आता आपण पाहू शकता या बाजूने एक सुपारी सोयीची आणि ही दुसऱ्या बाजूनी। दोरा बांधल्याच्या नंतर दोन्ही सुपाऱ्या सारख्या आल्या, या सारख्या आल्याच्या नंतर याला दोरा गुंडाळायचा। दोरा गुंडाळल्याच्या नंतर ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला मोठा दोरा लावून मग ते पवतं देवाच्या गळ्यात घालण्यासाठी हे असं बनवायचे। हे असा दोरा बांधायचा, हे असं बनवायचे, याला धागा गुंडाळायचा आणि नंतर
ह्या असा धागा गुंडाळून हे असं बनवायचं आणि देवाच्या गळ्यात घालायचं. तर चला आपण आता पुढची प्रोसेस पाहूया काय आहे. तर जे साईडला आपल्याला नंतर शेवटी जो सुती धागा बांधायचा आहे त्यासाठी जे जागा आहे जी, तर तो दोरा कसा सेफ ठेवायचा आणि पवित्याला जो बाजूने गुंडाळाला जाणारा दोरा आहे तो कसा गुंडाळायचा ते आपण पाहू शकता. तर हा एकाच बाजूला पिवळा तसेच दुसऱ्या बाजूला वेगळा कलर एकदम आकर्षक आणि सुशोभितपणे आपले पवित्रे दिसण्यासाठी. तर हे पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आपले पवित्रे तयार होणार आहे. पवित्रे विणताना आपण धागा हा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा गुंडाळू शकतो, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक अशा डिझाईन तयार करता येऊ शकतात. परंतु आपण एका बाजूला एक कलर, दुसऱ्या बाजूला दुसरा कलर, तिसऱ्या बाजूला एक कलर अशा पद्धतीने धागा गुंडाळत आहोत. तर हे आपल्यासमोर आहे पवित्रे. हे पहा अशा पद्धतीने हे पवित्रे आपले तयार होणार आहे. एक कलर गुंडाळा त्याला. आता दुसरा गुंडाळण्यासाठी हा पहिला कलर हा कट करून टाकायचा इथं. हा कट केल्यानंतर त्याला दुसरा कलर घ्यायचा. दुसरा कलर पांढरा. पांढरा कलर याला गाठ द्यायची. दाही गाठ दिली याला असा गुंडाळा तरी चालतं. याला गुंडाळा ना असा तरी चालतं. त्याच्यानंतर हे असं गुंडाळून घ्यायचा परत. ह्याचा गुंडाळून घ्यायचा परत. आणि जेवढे कलर असतील आपल्याकडे तेवढ्या कलरचा त्याला आकर्षकपणा द्यायचा, म्हणजे दिसायला भारी दिसतं. त्याच्याकरता वेगळे कलर वापरायचे. महानुभाव पंथामध्ये श्रावण शुद्ध चतुर्दशीपासून पवित्रे पर्वाला विशेष महत्त्व आहे. हे पर्व परमेश्वर, श्री गुरु आणि भक्त यांच्यातील प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. तर काही परंपरा अशा आहेत ज्या परंपरामध्ये हे नारळी पौर्णिमेशीही जोडले गेलेले आहे. तर हे पवित्रे कशापासून तयार केले जाते? या पवित्र्यासाठी प्रामुख्याने जो असतो तो असतो सुताचा धागा. नारळ, सुपारी यांचा उपयोग केला जातो. नारळ हा देवाच्या चरणी श्रद्धेने अर्पण केला जातो. सुताचा धागा हा परमेश्वर आणि भक्त यांच्यातील प्रेमाचे अखंड नाते राहावे या भावनेने त्याला पवित्र मानले जाते. म्हणजेच भक्ताची भावना अशी, हे परमेश्वरा, माझे तुझ्याशी असलेले नाते सदैव दृढ राहू दे आणि तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर राहू दे. आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा जो काळ आहे, या काळाशी संबंधित महानुभाव परंपरेमध्ये उपलब्ध असलेल्या लीळाचरित्रावरून तसेच स्वामींच्या लीळावरून आपल्या असे लक्षात येईल की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बीड या ठिकाणी असताना, श्री क्षेत्र बीड या ठिकाणी स्वामींना पवित्रे पर्व झालेले आहे. श्री क्षेत्र बीड या ठिकाणी असताना श्रावण शुद्ध चतुर्दशीला श्री नागदेवाचार्य यांनी स्वामींना पान, विडा, जानवे व वस्त्र अर्पण केले अशी परंपरा सांगितली जाते. करंजखेड येथेही इंद्रभटांनी स्वामींना जानवे समर्पण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर श्री क्षेत्र मेहकर, पैठण, श्री क्षेत्र सिन्नर, श्री क्षेत्र डोमेग्राम या ठिकाणीही हे पर्व साजरे झाल्याचे आपल्याला पाहायला भेटते. पवित्रे पर्वाचा खरा भाव काय?
पविते पर्व म्हणजे केवळ नारळ किंवा धागा अर्पण करावायचा विधी नाही, तर गुरु आणि परमेश्वर प्राप्ती, श्रद्धा, प्रेम, कृतज्ञता आणि समर्पण व्यक्त करण्याचा दिवस असा भक्तिभावाने याचा अर्थ घेतला जातो. महानुभाव पंथांच्या परंपरेमध्ये पंचकृष्णांचे स्मरण, गुरूंचे स्मरण आणि परमेश्वराच्या लीळांचे चिंतन यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पविते पर्व ही या भक्तिभावाला जोडणारे पर्व म्हणून साजरे केले जाते. तसेच आपण दुसऱ्याही माहितीचा विचार घेतला तर महानुभाव पंथातील पावन उत्सव, पविते पर्व आणि दयेची परंपरा महानुभाव पंथात श्रावण महिन्यात साजरे केले जाणारे पविते पर्व हा केवळ एक उत्सव नसून तो परमेश्वर प्राप्ती आणि गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक सोहळा आहे. पविते म्हणजे काय? तर पविते हा शब्द पवित्र या शब्दापासून तयार झाला आहे. कापसाच्या किंवा रेशमाच्या शुद्ध सुताचे धाग्याचे विशेष वलय किंवा आकर्षक कलाकुसरयुक्त गुंफण तयार केली जाते, म्हणजेच पविते. हे पवित्र धागे नारळ, सुपारी आणि नागवेलीच्या पानाभोवती, विड्याभोवती गुंफले जातात. या संपूर्ण मंगलपूजेच्या संचाला महानुभाव संप्रदायामध्ये विडा अवसर म्हणजेच पविते म्हटले जाते. तर ही परंपरा कोणी आणि कधी सुरू केली? त्या परंपरेचा काळ काय? ही परंपरा 13व्या शतकापासून म्हणजेच इसवी सन 1267च्या दरम्यान सुरू झालेला आहे. आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या काळामध्ये या पविते पर्वाला सुरुवात झाली आहे. तर आपण पाहू शकता आपल्यासमोर या ठिकाणी परमार्ग सेवक श्री सारंगदादा शिंदे हे सुंदर आणि आकर्षक असे पविते आपल्याला तयार करून दाखवत आहेत. आता पिवळा झाला, ढवळा झाला, आता निळा कलर. निळ्या कलरला या धाग्याला गाठण देतो. ही गाठण दिल्यानंतर आपण धागे गुंडाळतो. पिवळा गुंडाळा, पांढरा गुंडाळा, निळा गुंडाळा. आता हिरवा धागा इथं गुंडाळणार आहे. हिरवा एक आणि दुसरा पोपटी एक, असे 2 कलर लावणार म्हणजे 5 धागे होतील. 5 धागे झाल्याच्या नंतर मग साईडचा धागा लावून मग पोतं तयार होईल. असं चाललंय. हे तयार केलं. पहिला पिवळा दोरा गुंडाळा, नंतर पांढरा गुंडाळा, नंतर निळा गुंडाळा, नंतर हिरवा, नंतर पोपटी. हा गुंडाळून झाला. याच्यानंतर आपण आता याला गळ्यात घालण्याकरता जानवं तयार करीत आहे. तेव्हा ते जानवं कसं तयार करतो ते बघा. ह्याप्रमाणे आपण ते जानवं तयार करीत आहोत. आता आपण हे जानवं तयार केलंय. हे तयार केल्याच्या नंतर आपण जी नारळाला दोरा गुंतताना 4 धागे काढलेले आहेत, त्या धागेचा शेंडा, ह्या शेंड्यामध्ये हे जानवं आपण बांधणार आहेत. हे असं बांधल्यानंतर दोन्ही बाजू बांधणार आहोत. हे गुंफल्याच्या नंतर ह्या दोन्ही बाजू बांधल्या. हे जानवं आपण देवाच्या गळ्यात बांधणार आहोत. ह्या सुपाऱ्या शाबूत मोकळ्या राहून त्याला हे जानवं आपण बांधित असतो. हे जानवं बांधल्यानंतर हे असं आपण देवाच्या गळ्यात घालतो. त्या अशा प्रकारचं आपण बनवतो.
आता ते गुंडाळायचं कसं? गुंडाळून आपल्याला ठेवायचं हे असेल तर? नंतर हे बांधून झाल्याच्या नंतर हे जानवर ह्या याला गुंडाळून ठेवायचं. हे गुंडाळून ठेवल्याच्या नंतर याला आपण लाखी बांधू शकतो किंवा आपण जसं समजा देवाला गंध अक्षता लावतो तसं याला गंध अक्षता लावायच्या आणि देवाला वाखानी हे गुंडाळलेलं हे परत काढून घ्यायचं. असं हे काढल्याच्या नंतर हे देवाच्या गळ्यात घालायचं. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आत्ताच आपण परमार्ग सेवक श्री सारंगदादा शिंदे यांनी जे सुंदर आणि आकर्षक पविते बनवले त्या पवित्याचा आपण ते कसे बनवायचे हा व्हिडिओ पाहिला आहे. तर आपल्यालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.